नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा, काल झालेल्या नांदेड पोलीस भरती सेट सीचा आज आपण पेपर पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक 61, गुरुत्वाकर्षण सिद्धांत हा सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या टिंबटिंब पुस्तकात मांडला। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1, प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी मांडला। प्रश्न क्रमांक 63 पहा, विमान उडत असताना इंधनापासून निघणाऱ्या वाफेचे टिंबटिंब होऊन ढग तयार होतात। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, विमान उडत असताना इंधनापासून निघणाऱ्या वाफेचे संगणक होऊन ढग तयार होतात। प्रश्न क्रमांक 64, कोणत्या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, हायपरमेट्रोपिया या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू या स्पष्ट पाहू शकत नाही। प्रश्न क्रमांक 65, टिंबटिंब हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे। प्रश्न क्रमांक 66 पहा, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत। पुढचा आहे प्रश्न क्रमांक 67, भारतीय वंशाच्या टिंबटिंब यांनी सर्व 20 अमोनिया अम्लाकरिता असलेले कोडान शोधण्याच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमोनिया अम्लाकरिता असलेले कोडान शोधण्याच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली। पुढचा आहे, नील क्रांती ही कशाशी संबंधित आहे? तर नील क्रांती ही मत्स्य व्यवसाय यांच्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 69 पहा, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। पुढचा आहे, नांदेड जिल्ह्यातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर नांदेड जिल्ह्यामधून गोदावरी ही वाहणारी प्रमुख नदी आहे। पुढचा आहे पहा, प्रश्न क्रमांक 71, सन 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 पहा, विदा सावरकर यांनी सन 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले आहे। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 72, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे। तर पहा, हू वेर द शूद्रा, वंचिताचा इतिहास हे बरोबर आहे। स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवाद लेखन हे पण बरोबर आहे। गुलामगिरी, शूद्र ती शूद्रांचा इतिहास हे पण बरोबर आहे। आणि चौथं पहा, प्रिव्हिटिव्ह कम्युनिसन टू सेल्व्हरी, भारतीय वंशाचा इतिहास ही चुकीची जोडी आहे। तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी राहील। पुढचा प्रश्न पहा, दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी सन 1872 साली सुरू झाले तेव्हा कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे बाळशास्त्री जांभेकर हे होते। प्रश्न क्रमांक 74 पहा, होट्टम मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्पशैली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1, होट्टम मंदिर हे हेमाडपंथी या प्रकाराचे वास्तुशिल्पशैली आहे। प्रश्न क्रमांक 75 पहा, मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक टिंबटिंब करतात। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 पहा, राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात। नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 76, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते। पुढचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार कधी झाला?
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार हा सन 1932मध्ये झाला. प्रश्न क्रमांक 78 पहा. भारत सरकारने 13 सप्टेंबर सन 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली तर त्यास टिंबटिंब असे सांकेतिक नाव दिले. तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेशन पोलो हे सांकेतिक नाव दिले. प्रश्न क्रमांक 79 पहा. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 80 नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जुलै 2024 या दिवशी नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी सुरू झाली. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 81 भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल हा खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. नावा शेवा अटल सेतू हा भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल आहे. प्रश्न क्रमांक 82 T20 वर्ल्ड कप 2024ची फायनल मॅच कोणत्या शहरामध्ये पार पडली? या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ब्रिजटाउन USA या ठिकाणी T20 वर्ल्ड कपची 2024ची फायनल मॅच पार पडली. तर यामध्ये भारत हा जिंकलेला होता. प्रश्न क्रमांक 83 सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब हे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 रजनी शेठ हे सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 84 पहा. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा. श्रीमती सुजाता सैनिक या महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव आहेत. प्रश्न क्रमांक 85 भारताचे विद्यमान गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. अमित शहा हे भारताचे विद्यमान गृहमंत्री आहेत. पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 86 महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 87 पहा. सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 आदित्य L1 ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम आहे. प्रश्न क्रमांक 88 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स या देशामध्ये 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 89 पहा. मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पहा. धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 90 पहा. 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक ही एकूण 7 टप्प्यामध्ये पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 91 पहा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक व महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 श्रीमती रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक 92 पहा. भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये खालीलपैकी कोणास देण्यात आलेला नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 श्री विश्वनाथम आनंद यांना भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये देण्यात आलेला नाही. प्रश्न क्रमांक 93 पहा. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 94 पहा, पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, पोलीस उपमहानिरीक्षक यांना पोलीस दलामध्ये 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे वापरण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 95 पहा, पोलीस पाटलाचे निवडणूक व नेमणूक कोणता विभाग करतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, महसूल हा विभाग पोलीस पाटलाची नेमणूक व निवड करतो. प्रश्न क्रमांक 96 पहा, खालीलपैकी कोणते एक विमान हे भारतात तयार करण्यात येते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, तेजस हे विमान भारतामध्ये तयार करण्यात येते. प्रश्न क्रमांक 97 पहा, भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण हे कोठे पार पडते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी भारतात IPS या अधिकाऱ्याचे पोलीस प्रशिक्षण पार पडते. पुढचा आहे बघा प्रश्न क्रमांक 98, प्रश्न क्रमांक 98, साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, साहस चक्र हा साहसासाठी भारतातील लष्कर पुरस्कार नाही. पुढचा आहे पहा प्रश्न क्रमांक 99, नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सचखंड गुरुद्वारा यांच्याशी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 100 पहा कोणता होता, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये नांदेडमधून खालीलपैकी कोण क्वालिफाय झाले होते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, भाग्यश्री जाधव ही टोकियो ऑलिम्पिकमध्ये नांदेडमधून क्वालिफाय झाली होती.